आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कसे सत्य माझी आत्या गेली, आता मला तुझाच आधार आहे। तुझ्यात आणि तिच्यात मी कधीच फरक नाही केला आणि तू पण तिच्या इतका जीव लावलास मला। आज तिच्या जाण्यानं आपण सगळेच धक्क्यात आहे, पण मला वेगळ्याच गोष्टीची रुखरुख लागून राहील। त्याला शेवटच्या वेळी पण मला काहीतरी सांगायचं होतं ग, पण तिला काय सांगायचं होतं ते अजूनपर्यंत मला कळू शकलेलं नाही। घडलेल्या सगळ्या गोष्टी बघतात ती आपोआप दरीत पडली हे माझ्या मनाला मान्यच नाही। छोटी आई, तुझं आणि आईचं नातं माहिती आहे ना ग मला। तुमच्यातला जिव्हाळा बघूनच सगळे लोक तुम्हाला नावजत असायचे, म्हणून तुझ्याशी बोलायला आलोय आम्ही। मला तुला खोदून काही विचारायचं नाही, पण जे काही घडले त्यापेक्षा काही वेगळं तुला सांगायचं असेल तर तुम्हाला बिंदास सांग। आजपर्यंत आम्ही तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या, आज ही बी इच्छा पूर्ण करू। शेवटच्या प्रवासाला निघा। सोपं नाही र माझ्यासाठी काय सूर्या। मी खरंच लई चित्र अडकली, नाहीतर मी तुला समजा सांगितलं असतं। आता तरी घबराण्यापलीकडं माझ्याकडे काहीच पर्याय नाही। माफ कर र मला लेकरा। आत्या आत्या शांत शांत, काळजी घे। आत्या येतो आम्ही, काळजी घे। म्हटलं झोपायला जाण्यापूर्वी मालकीन छोट्या मालकीन बाईंची विचारपूस करायला म्हटली। मालन 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 आमच्या मालननं शालनच्या जाण्याचा एवढा धासका घेतलाय ना का ती एकदम गप्पच झाली। नाही, त्यांना गरजच होती तुमची। ठीक आहे डॅडी, येतो आम्ही। काय लागलं तर सांगा आम्हाला। डॅडी मला एक सांगा, आज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान कुठं होता तुम्ही? काही नीट आठवत नाही, पर ग्रामपंचायतीची मीटिंग होती ना, गावच्या रस्त्यांच्या दुरुस्तीबद्दल बा। तुळजाचा आम्हाला फोन आला, मग आम्ही तडक तिकडे गडाकडेच गेलो। जावे बापू, असं काय विचारताय? नाही, सहजच विचारलं। ठीक आहे, येतो आम्ही। ये। भले शाबास, जालिंदर निंबाळकरला जाळ्यात पकडण्यासाठी चांगली तयारी लागलेली असतात दोघी। आता हे असे गप बसणार नाहीत। निजू
अशी का बसलीस बाळा? काय नाही दादा, ते मन लागत नाही म्हणून बसले. तुझ्यासाठी ही वेळ किती अवघड आहे कळतंय मला बाळा. पण अशा वेळेतच आपण एकमेकांची काठी बनून एकमेकांना परत उभारी घ्यायला मदत करायची असते. आणि तुझ्यावर तर जास्तीची जबाबदारी आहे तेजू. स्वतःला सांभाळत बाळाची काळजी घेत तुला तुळजाची आणि डॅडींची जबाबदारी घ्यायची. तुला त्यांना आधार द्यायचा आहे. तुझ्या नाजूक अवस्थेत हे सगळं घडलं. शालन आत्याचा मोलाचा आधार होता तुला या घरात. पण आता तू एकटी पडली. तुझ्या वाट्याला अडचणीचा डोंगर उभा आहे. पण ह्यो सूर्य तुझ्या पाठीशी उभा आहे हे लक्षात ठेव. त्यामुळे खचायचं नाही, ताकदीने उभं राहायचं बाळा. दादा, हत्याची मला सोडून का केली? मला त्याची खूप आठवण येते. शांतू, शांतू, मला तुझ्या मनाची अवस्था कळते. हे बघ, आत्या होती तोवर काहीच काळजी नव्हती. पण सगळं घर आता तुझ्याकडे जबाबदार बाई म्हणून बघणार आहे. साबर स्वतःला. हा, तुझ्या ह्या अवस्थेत इतरांची काळजी घ्यायची अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण तुला हे सगळं करावं लागेल. तुला ह्या घराची घडी परत बसवावी लागेल तेजू. हो दादा, मी सगळ्यांना सांभाळून घे, सगळ्यांची काळजी घे आणि स्वतःची पण. हे वचन आहे माझं तुला. शाबास. माझी लाडकी बहीण आहेस ना तू? रडायचं नाही. काळजी घे. येतो मी. येतो. तेजू, काल त्या डोंगरावर जायच्या आधी तिचा मला फोन आला होता. ती मला भेटायला बोलवत होती आणि तिला माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं. तुला त्याबद्दल काही बोललेली का ती? नाही दादा, घरात रोजच्यापेक्षा वेगळं काहीतरी घडलं होतं का? अजिबात नाही. नेहमीसारखीच आत्या आवरून गड्यावर जायला निघाली होती. पण तू असं का विचारतोय? तेजूला आत्ता बोलावं का? नाही, आत्ताच काय सांगण्यात अर्थ नाही. तिची अवस्था बघता हाही टेन्शन कमी नाही तिला. दादा, अगं सहजच विचारलं मी. येतो मी. काळजी घे. तेजू, आराम कर आता. अशा अवस्थेत जास्त दगदग बरी नाहीये. चल.